भाजप नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते असं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलंय। मी मुख्यमंत्री असताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठकही झालेली होती असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते असं पृथ्वीराज चव्हाणांनी विधान केलेलं आहे। गोपीनाथ मुंडेंना मंत्रिपदही मागितलेलं होतं। सोनिया गांधींनी प्रवेशाला परवानगी दिली होती, मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नकार दिल्यामुळे हा प्रवेश झाला नव्हता असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला। मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आमचं सगळं ठरलं। सोनिया गांधींची परवानगी घेतली, त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मी राजीनामा द्यावा लागेल मला खासदारकीचा, पण मला मंत्री करा, कारण मला पोटनिवडणूक लढावी लागेल। आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरचे दोघं आहेत, ते मला काही निवडून येणार नाहीत। तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच तिथं। मला मंत्री करा। मी त्यांच्याशी बोलताना सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं कॅबिनेट मंत्री तर एकदम शक्य होईल, कारण माहिती म्हटलं राज्यमंत्री स्वतंत्र बरोबर करता येईल। आमचं सगळं ठरलं, ते गुप्तपणे आले। मी महाराष्ट्र सदनात राहता एका हॉटेलमध्ये राहिलो, कोणाला कळू नये, त्यावेळेला माणिकराव ठाकरे अध्यक्ष होते। आमचं सगळं ठरलं, रात्री गुप्त 2 वाजता बैठका झाल्या अहमद पटेलच्या, आमच्या मॅडमची परवानगी घेतली, मनमोहन सिंग यांना भेटायला गेलो। तर माझी आयुष्यातली राजकीय सर्वात मोठी चूक झाली ती की मी पंतप्रधान न विचारता सोनिया गांधींना विचारून हो म्हटलं, चला जमेल। तर म्हणले एका भाजपच्या सत्ताधारी विरोधी पक्ष गटनेत्याला मी जर आपल्या पक्षात घेऊन त्याला मंत्री केलं, ती लाच दिल्यासारखे मी बिलकुल करणार नाही। मी काय बोलावं, मी कुठं लपवतो मला कळत नाही। मी आलो आणि शेवटी सांगितलं सॉरी, ते काही शक्य होणार नाही। पण मला जे माझे वडील कळले ते या कमळातच जन्मले आणि कमळातच ते विसावलेले आहेत, आणि हे त्यांची पूर्ण जी जर्नी आहे ती जर्नी आहे। आता राजकारणामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये अजूनही त्यांचं नाव लोक घेतात, कोणत्याही अर्थाने। मी नाही म्हणत की पृथ्वीराज बाबांनी अनादराने घेतलंय, आदरानेच घेतलं असेल। तर ज्या संघटनेला मुंडे साहेबांनी एवढा मोठा वटवृक्ष बनवला, त्या मुंडे साहेबांनी त्या संघटनेला जे दिलंय, त्यानंतर मला वाटत नाही की अशा पद्धतीने त्यांच्याविषयी विचार आता करण्याची आवश्यकता आहे।